हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता मी आहे घोलवड स्टेशनला आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे बोरिवली ते घोलवडचा माझा ट्रेनचा प्रवास. चला तर मग आजचा व्हिडिओ बघूया. आणि माझ्याबरोबर आहे माझा पार्टनर जय. आम्ही आता अंधेरी स्टेशनवरून बोरिवली स्टेशनला लोकल ट्रेनने आलो आहे आणि आम्ही आता बोरिवली स्टेशनच्या ब्रिजवर आहे आणि आम्ही आता 9 नंबर प्लॅटफॉर्मला चाललो आहे, कारण की आमची ट्रेन 9 नंबर प्लॅटफॉर्मला लागणार आहे. आणि आम्ही आता इकडे उतरतोय 9 नंबर प्लॅटफॉर्मला. इथे समोर आपल्याला 8-9 नंबरचा प्लॅटफॉर्म दिसतोय आणि इकडे 9 नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेन ऑलरेडी लागलेली आहे. आता 6:45 वाजलेत आणि ही ट्रेन 7:20ला सुटेल इथून. ही ट्रेन इथूनच सुटते, त्याच्यामुळे इथे फारशी गर्दी दिसत नाही आहे. मला वाटतं नेक्स्ट स्टेशनपासून गर्दी होईल कदाचित. आणि आम्ही आता ट्रेनमध्ये चढतोय. बघू आता कोणती सीट भेटते. शक्यतो विंडो सीट पकडण्याचं ट्राय करतोय आम्ही. इथे एक साईडला 3 सीटर सीट आहेत आणि एक साईडला 2 सीटर सीट आहेत आणि आम्ही 2 सीटरची सीट पकडली आहे. विंडो सीट आहे आणि इथे दरवाजाजवळ पण खूप सारी स्पेस आहे लोकांना उभं राहण्यासाठी. आणि ही आमची विंडो सीट आहे, डोअरजवळच आहे. आणि आम्ही आता चहा घेतला आहे, चहा पितोय आम्ही. ट्रेन सुटायला अजून थोडा टाईम आहे. आता 7:20 होऊन गेलेत आणि ट्रेन आता सुटली आहे बोरिवली स्टेशनवरून. 7:30 वाजत आलेत, म्हणजे ट्रेन 8 ते 10 मिनटं लेट झाली आहे सुटायला. आणि इथे मस्त सीन दिसतोय आपल्याला बाहेर. पाणी आहे, पाण्याच्या वरती ब्रिज बांधलं आणि ब्रिजवरून ट्रेन चालली. एकदम छान वाटतंय बघायला. आणि आता वसई रोड स्टेशन आलेलं आहे. इथे वसई रोडचं टायमिंग 7:30चा आहे ह्या ट्रेनचा, पण ट्रेन 20 मिनटं लेट झाली. आता 7:50 झालेत आणि इथे आपल्याला बऱ्यापैकी गर्दी दिसते. मला वाटते ह्या स्टेशनला आता थोडीफार ट्रेन भरण्याची शक्यता आहे. इथे 2 मिनटं थांबून ट्रेन लगेचच निघाली आहे वसई रोड स्टेशनवरून. आता विरार स्टेशनजवळ आली आहे ट्रेन आणि वसई रोडवरून आता 10 मिनटातच ट्रेन विरार स्टेशनला पोहोचलेली आहे. विरार स्टेशनला ट्रेन थांबली आहे आणि आम्ही आता टाइमपाससाठी शेंगदाणे खातोय. आम्ही बोरिवली स्टेशन प्लॅटफॉर्मलाच घेतले होते हे. आणि आता विरार स्टेशनला 5 मिनटं थांबून ट्रेन आता सुटली आहे विरार स्टेशनवरून. इथे ट्रेनमधून आपल्याला जीवदानीचा डोंगर पण दिसतोय. ही ट्रेन सगळ्या स्टेशनला थांबते आणि सगळे स्टेशन 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर आहेत, पण ट्रेनचं स्पीड बऱ्यापैकी आहे. आणि आता वैतरणा स्टेशन आलं आहे. 8:15 वाजलेत आणि विरारवरून ट्रेन 8:05ला सुटली होती, म्हणजे साधारण 10 मिनटं लागलेत. पूर्ण 8:15 पण नाही, 8:13 झालेत. आणि आता मी माउंटेन ड्यू पिते. मगाशी मी पिण्याचं ट्राय करत होते, पण ट्रेनचा स्पीड एवढा होता की मला पिता येत नव्हता. ह्या ट्रेनचं स्पीड आहे साधारण 42 km/h आणि आता इथे 2 मिनटं थांबून ट्रेन सुटली आहे लगेच.
आणि आता इथे आणखी एक ब्रिज आलाय ज्याच्यावरून ट्रेन चालली आहे आता. एकदम छान वाटतं हे दृश्य बघायला. आता 8:20 झालेत आणि सफाळे स्टेशन आलं आता, म्हणजे 5 मिनिटातच सफाळे स्टेशनला ट्रेन आलेली आहे. आणि इथे फक्त 2 मिनिटं थांबली होती ट्रेन आणि आता लगेचच ट्रेन सुटली आहे इथून. माझं माउंटन ड्यू अजून पण संपलेलं नाही आहे. आणि आता लगेच 5-6 मिनिटातच केलवे रोड स्टेशन आलेलं आहे. इथे पण बऱ्यापैकी गर्दी दिसतीये. इथे फक्त 1 मिनिटच थांबली ट्रेन आणि लगेचच आता सुटली आहे इथून ट्रेन. आणि आता नेक्स्ट स्टेशन आहे पालघर. मला वाटतं 8 ते 10 मिनिटामध्ये आता पालघर स्टेशन येईल. आणि आता बरोबर 9 मिनिटाने इथे पालघर स्टेशन आलेलं आहे. पालघर स्टेशनला आलेली आहे ट्रेन. इथे समोरच्या प्लॅटफॉर्मला तर खूप गर्दी दिसते. इकडे ट्रेनमध्ये पण खूप लोक चढलेत. दरवाजात पण थोडी गर्दी झाली आहे. पालघर स्टेशनला फक्त 2 मिनिटं ट्रेन थांबली होती आणि आता लगेचच ट्रेन इथून निघाली आहे. आणि आता पालघर नंतर नेक्स्ट स्टेशन आहे बोईसर. आणि आता ट्रेन थोड्याच वेळात बोईसर स्टेशनला पोहोचेल. ह्या गाडीचा नंबर आहे 09085. ही बोरिवली वलसाड मेमू एक्सप्रेस स्पेशल ट्रेन आहे आणि ही या मार्गावरील प्रवाशांसाठी प्रमुख गाड्यांपैकी एक आहे. आणि ती बोरिवली स्टेशनपासून सुरू होते आणि वलसाड येथे संपते. आणि आता बरोबर 7 ते 8 मिनिटांमध्ये ट्रेन बोईसर स्टेशनला पोहोचलेली आहे. आणि इथे खूप गर्दी दिसते. खूप लोक आहेत चढणारे. इथे पण फक्त 2 मिनिटं थांबली होती ट्रेन आणि आता लगेचच निघाली आहे बोईसर स्टेशनवरून ट्रेन. इथे जेवढी लोक चढली तेवढीच लोक इथे उतरली पण आहेत. जेवढी चढणाऱ्यांची गर्दी होती तेवढीच उतरणाऱ्यांची पण गर्दी होती इथे. बोईसर स्टेशन गेल्यावर इथे लगेचच आता वानगाव स्टेशन आलेलं आहे. आणि ह्या स्टेशनला पण ट्रेन फक्त 1 मिनिटं थांबली होती आणि लगेचच सुटली आहे ट्रेन इथून. इथे विंडो सीटला बसून प्रवास करायला खूपच मजा येते. बाहेर खूप ऊन पडलंय तरी पण झाडं हिरवीगार दिसतात आणि खूपच हवा येते खिडकीतून, त्याच्यामुळे उन्हाचं एवढं काही वाटत पण नाहीये. इथे ट्रेनमध्ये गरम गरम वडापाववाला पण आलेला आहे. पण आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचणार आहे आमच्या डेस्टिनेशनला, त्याच्यामुळे आम्ही काही वडापाव वगैरे घेत नाही आहे. बाकी लोक घेत आहेत ज्यांना खूप लांब जायचं आहे. आणि ते बघू शकता तुम्ही खूप ट्रेन भरली आहे. आणि आत्ता मला वाटतं डहाणू रोड स्टेशन येईल आणि इथे परत एक ब्रिज आलेला आहे. आणि मला वाटतं इथे 12 महिने वाहणाऱ्या खूप साऱ्या नद्या आहेत, त्याच्यामुळे ही इथली झाडं अशी हिरवीगार दिसतात एवढं उन्हामध्ये सुद्धा. आणि आता वानगाव स्टेशन सोडल्यावर आम्ही बरोबर 10 मिनिटांनी डहाणू रोड स्टेशनला पोहोचलो आहे. आणि इथे 2 ते 3 मिनिटं थांबून आता ट्रेन लगेच सुटली आहे डहाणू रोड स्टेशनवरून. आणि मला वाटतं आता नेक्स्ट स्टेशन आमचं आहे जिथे आम्ही उतरणार आहे. ट्रेन आता भरली आहे बऱ्यापैकी
बरेचसे लोक उभे आहेत आणि सीट बाय सीट आहे. आणि आता घोलवडला उतरणारे लोक पण डोरला येऊन गर्दी केली आहे, त्यांनी डोरला उभे आहेत सगळे उतरणारे. आम्ही पण डोरला येऊन उभे आहे कारण की ट्रेन फक्त 2 मिनटं थांबली आणि आम्ही आता उतरलो घोलवड स्टेशनला. फायनली आमचं डेस्टिनेशन आलेलं आहे. ट्रेन 10 ते 15 मिनटं लेट झाली पण एवढं काही वाटलं नाही. विंडो सीट होती, मस्त झाला एकदम प्रवास. आणि ट्रेन आता निघाली आहे. तर तुम्हाला माझा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रवास आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ट्रेन चालली आहे तर ट्रेनला बाय बाय बोलूया. आणि तुम्हाला पण बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. हा ठीक आहे.